हळूहळू सरले मी पण माझे दत्त दिगंबर जटासी सपंती जगा. कोण होत? दुर्वास होते. कोणी? दुर्वास. पार्वती पदे हर हर गर्जना केली दुर्वासाने. नुसते दुर्वास नाही, हजारो शिष्य मागे त्यांच्या होते. आणि दुर्योधनानं त्याला पाहिलं आणि ठरवलं यांची सेवा करायची. दुर्वासांचा अधिकार काय होता? दुर्वास दत्तात्रेयांचे बंधू होते. लक्षात, बंधू. केवढी तपश्चर्या, केवढा अधिकार, काय ते यांची सेवा करायची आणि पांडवांचं वाटोळं होईल असं वर मागून घ्यायचं. सेवा कशा करता? पांडवांचं वाटोळं व्हावं म्हणून. काही काही माणसं अशी असतात, एखादा देव प्रसन्न झाला म्हणजे तुला हवं ते माग. मला देवा मला जे द्याल ना त्याच्या दुप्पट आमच्या शेजाऱ्याला द्या. शेजाऱ्याला म्हणजे का? नाही म्हणा त्याचं माझं जरा भांडण आहे. देव म्हणजे काय माणूस आहे, एवढं मोठं मन आहे, शेजारशी भांडण आहे पण आपले दुप्पट मागतोय. देव म्हणजे तुला समजा मी 1 लाख रुपये दिले तर शेजाऱ्याला 2 लाख द्यायचे असं ना. हा म्हणत तसंच. पण आता जे मी मागतोय त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला द्या. माझा म्हणला 1 डोळा घालवा दुप्पट त्याचे दोन्ही डोळे द्या. उपासने म्हटलं हेतू वाईट असेल तर उपासनेला अर्थ नाही. आला पळत खाली नमस्कार केला. महाराज तुमची चरणधूल माझ्या वाड्याला लागली. नमस्कार केला. दुर्वास म्हणजे तापट. कोण कोण आहेस तू? महाराज त्या राज्याचा राजपुत्र राजा. काय काम? माझ्या इथं तुम्ही राहावं आणि मी तुमची सेवा करावीची इच्छा आहे. दुर्वास म्हणजे सेवा. माझं नाव काय माहितीये का तुला? दूरवास. आमचं राहणं कधी जवळ नसतं. सेवा ही बहु कठीण, सेवा ही बहु कठीण, सेवा ही बहु कठीण, ज्ञानी धरी मम वचन. सेवा ही बहु कठीण, सेवा. माझी सेवा तुला जमणार नाही. माझा स्वभाव आहे रागीट, तापट. चूक मला चालत नाही सेवेत. जर चूक झाली तर माझ्या शेजारी माझा शिष्य उभा असतो, हातात कमंडल घेऊन तीर्थ असतो, अंगावर तीर्थ टाकीत शापून भस्म करेल. म्हणे सेवा. दुर्योधनानं हात जोडले. तुमचं माझं जमेल. तुमचं नाव दुर्वास, माझं नाव दुर्योधन. रास हे किती रास. कबूल केलं. पुन्हा सांगितलं चूक चालणार नाही. चूक झाली की कमंडलू. दुर्वासांच्या करता सुंदर व्यवस्था, स्पेशल महाल वगैरे. इतरांच्या त्या शिष्यांना अजून काही सोयी निराळी केली. पण दुर्वासांच्या सेवेला स्वतः दारात दुर्योधन हजर. संध्याकाळ झाली की दुर्योधनाने, महाराज भोजन तयार आहे, थोडं भात खिचडी काही. आत्ता नको. नको आपण सगळे बसणार होते म्हणून नको म्हणल्यावर कोणा जास्त आग्रह केला नाही. शिष्याक म्हणलं. दुर्योधनाने विचार केला जेवणाचा आग्रह करतो तर खमंड. बरोबर आहे. सर्वांची जेवण झाली. आचारी झोपले, वाढणारे झोपले. रात्री 12 वाजता दुर्वास जागे झाले. दुर्योधना खडबडून जागा झाला. तोही थोडा वेळ झोपला होता. दुर्वास झोपले होते म्हणून आपण डोळे जोडत काय सेवा करू. अरे झोपा काय केलं आम्हाला ठेवून कशात घेतलं. सेवा काय करू सांगा. आम्हाला जेवायचं आहे. रात्री 12 वाजता आचार्य झोपले, वाटणारे झोपले. जमणार नाही. शिष्या कमंडल करतो व्यवस्था. आचार्याला झोपेत नव्हतं. स्वयंपाक तयार केला, जेवायला वाढलं. महाराज भोजन तयार आहे. आता नको. नको एवढं तयार केलं कष्टानं. याला झोप
झोपेतनं उठवून तयार करायला लावलं, नको सायकल वाढव उशीर, तेवढ्या वेळा तर जाणारच. नको म्हणल्यावर पुन्हा आग्रह करायचं नाही. शिष्या कमंड असं छळलं त्याला. अर्धरात्री निद्रिस्त सर्वजण, अर्धरात्री इतकं छळलं दुर्योधन म्हणूनच टिकला. एक दिवस दुर्वास प्रसन्न झाले. दुर्योधना हवं ते माग. काय मागायचं ठरवलं? पांडवांचं वाटोळं. तो म्हणा, महाराज मला जशी सेवेची संधी दिली तशी माझे चुलत बंधू वनवासात असतात पांडव, जरा त्यांच्याकडे जा आणि रात्री जा आणि त्यांना जेवायला मागा. नाही जर म्हणले जेवण तर मला आतापर्यंत दाखवतो का ते जरा तिकडे दाखवा. दुर्वासांच्या लक्षात सेवा का केली आहे ना, पांडवांना मी त्रास द्यावा म्हणून. आणि पांडवांना त्रास देणं दुर्वासांना पसंत नव्हतं, कारण दुर्वासांच्या मंत्रापासून, कुंतीला मंत्र दुर्वासाने दिले होते, पांडवांची निर्मिती आहे. पांडव मंत्रापासून निर्माण झाले. सूर्य मंत्राचा कर्ण आपल्याला कल्पना आहे, पण नाहीलाच होता. शब्द दिला होता. शिष्यासह रात्री मध्यरात्री पांडवांच्या झोपडीमध्ये दुर्वास आले. पार्वती पते हर हर. पांडव झोपेतनं जागे झाले. तुम्ही स्वतः मोठी गर्जना करा, निदान एखादा झोपला असला तर आपल्याला लागावं. नाही बहुतेक कोणी झोपलं. पार्वती पते गर्जना ऐकोनी उठले सकळ, गर्जना ऐकोनी उठले सकळ. वंदिती तात्काळ धर्मादिके, धर्मादिके, वंदिती तात्काळ धर्मादिके, धर्मादिके, गर्जना ऐकोनी उठले सकळ. टाळ्या वाजवतो त्यांच्याकडे. साथीशिवाय जीवन नाही. साथीदार उत्तम असायला लागते. आणि तुम्हाला हे प्रवचनालय महाराजांच्या हे लाभले म्हणजे आमच्या तिघांचं भाग्य आहे. आम्हाला सेवा मिळते. पांडव जागे झाले. खडबडून नमस्कार केला. धर्मराजांनी दुर्वास मुनींना पाहिलं. दुर्वास म्हणले, आता आपलं मन स्वभाव जरा कडक बनवला पाहिजे. दया येऊन उपयोग नाही. स्वागत नंतर भूक लागली, जेवायला वाढ. धर्मराजाने विचारला, जेवायला मध्यरात्री? थाली विसरून पालखी घातली आणि आवाज ऐकला द्रौपदीने. ती बाहेर आली. दुर्वासांना म्हणाले, महाराज भोजनाचं काम स्त्रियांच्याकडे असतं. तुम्ही लांबून आला आहात, धुलीनं तुमचं अंग मलिन झाले, जरा गंगेचं स्नान वगैरे करा, सुचिरूप व्हा, भोजन तयार आहे, स्नान करून परत या. दुर्वास मनात म्हणाले, बाई हुशार आहे, आत्ताचं मरण तरी पुढे ढकलतो. सत्वर येतो स्नान करून, पात्री वाढवून ठेवा अन्न, विलंब झाली जाण, शापी क्षणार्थे परत येतो. आल्यावर भोजन तयार नसेल तर शापून भस्म, परत तरी यावं, भोजन तयार आहे.
आणि दुर्वास गेले स्नानाला शिष्यांसह. धर्मराजाने द्रौपदीला विचारलं, पांडवांनी बाकीच्या विचारलं, कोणाच्या जीवावर सांगितलं भोजन तयार आहे. हात जोडले द्रौपदी. दुसरा कोण? जनवस्त्र पुरवली, लाक्षागृहातून रक्षण केलं. तो द्वारकेचा राणा भगवान गोपाळ कृष्ण. ते पूजेचं साहित्य घेतलं आणि तुळशी जवळ आली. तुळशीच्या ठिकाणी कृष्णाचं स्थान आहे बरं का, तुळशी वृंदा. वर्षातून एकदा आपण लग्न लावून देतो का? ते वृंदा नावाची जी म्हणजे तुळस असती, एक सेविका भगवंताने वचन केला गेलं होतं. आणि म्हणून दिवाळीमध्ये आपण तो विधी करतो लग्नाचा. तिथं गेली, द्वारकेकडे मुख केलं. धावत येई सख्याय दुराया, नातरी महिमा सागिल विनया, नातरी महिमा सागिल विनया, धावत येई सख्याय दुराया. नाही आलास तर पांडवांची दोरी तुटली म्हणून सगळं आयुष्याची. हाक मारते. भगवान जेवायला बसले होते, एक घास उचलला होता आणि एवढ्या कानावर हाक आली, उठले जेवता जेवता. आणि द्रौपदी डोळ्यात अश्रुधारा चालू आहेत आणि भगवान गेले. आणि द्रौपदीला विचारलं, का रडतेस? दुर्वासाला जेवायला. हजारो शिष्य आहेत. दुर्वासाचं जेवण म्हणजे त्याला वाढायचं वरण म्हणजे वाढणाराचं मरण. चित्रावतीला त्याला काहीतरी पायरी 2 पायरीचा भात लागायचा. साधं जेवण नव्हतं. आता एक खोटं वाटतो, आता अगदी थोडं चपट्या डब्यात 2 पोळ्या तेवढं सुद्धा न पचणारी माणसं आहे. पूर्वीची माणसं खाणारी होती, खाणारी. 15 पूर्णाच्या पोळ्या माहितीये तुम्हाला, खाणारी होती माणसं जुन्या काळात. अजूनही काही ठिकाणी आहे. म्हातारा जेवायला बसला नाही तर म्हातारी पोळ्या वाढायची. 1, 2 किती 15. आणि म्हातारा पोळ्या 15 खायचा गुट्टू गुट्टू. तरी त्याची ती बायको दुसऱ्या बाईला सांगायची मैत्रिणीला, आमच्या ह्यांचं जेवण पाहिल्यासारखं राहिलं नाही. आता मागच्या पोराला त्या ह्यानं शिल्लक ठेवलं. साधं जेवण नव्हतं. भगवान म्हटले ते दुर्वासाच्या जेवणाचं नंतर होईल. मी जेवण करता करता चालू, मला अगोदर जेवायला वाढ. द्रौपदीने हात जोडले. घरात काही शिल्लक नाही रे भगवंता कृष्ण, काही नाही. नाही कसं ती थाली का काय दिले ते बघू ना. भगवंत आता त्याचा काही उपयोग नाही. सूर्योदयापर्यंत त्यातून अन्न निघणार नाही. बघू तरी काही नाही कसं म्हणते. थाली दाखवायला भगवंताने तिला बरोबर घेतलं. थालीपर्यंत द्रौपदी आली. विसळून पालत्या घातलेल्या थालीला भाजीचं पान चिकटलं होतं. काही लोक बांधतात शिपे म्हणतात. थोडक्यात अन्नाचा कण. पत्रम पुष्पम फलम तोयम आहे ना. म्हणले ठेव हातावर नाही, ते भाजीचं पान हातावर ठेवायला सांगितलं. पाणी सोड. कृष्णार्पणमस्तु, अर्पण कर मला फक्त बस. नैवेद्य अर्पणच करायचं असतो म्हणजे. आणि भागवतामध्ये पण सांगितलं की आपल्या हातून एखादी वस्तू समजा सांडली तर काय म्हणा. समजा दूध सांडलं, गोळा करून घेता येत नाही. कृष्णार्पणमस्तु ते पुण्य ठरतं. गोडतेने सांडलं समजा स्वयंपाक करताना, मुद्दाम सांडलं ना, चुकून सांडलं, काय म्हणावं. कृष्णार्पणमस्तु. पण वस्तू तशी असावी, नंतर मी टेलेली आमटी. कृष्णार्पणमस्तु. काय कृष्णाला आनंद होईल. त्यामुळे पोळ्या असल्या तर ताक 5-6 दिवसापूर्वी खातो आमटी बरोबर. वस्तू तशी पान घेतलेला कृष्णार्पणमस्तु संकल्प सुटला.
पान खाल्लं भगवंतानी, ढेकर दिला, पोट भरलं भगवंताचं. आता म्हणले थालीकडे बघूया. थालीकडे पाहिलं. कसं पाहिलं? डावा नेत्र बंद केला आणि उजवा नेत्र थालीकडे लावला. थालीला वाटलं सूर्यच उगवलाय. आणि भगवंताचे नेत्र म्हणजे चंद्रमा हा मनसोजात चक्षुः सूर्यो अजायत. उजवा म्हणजे सूर्य. भगवंताचा उजवा नेत्र म्हणजे सूर्य नेत्र, डावा म्हणजे चंद्रनेत्र. चंद्रनेत्र झाकला, सूर्यनेत्र उघडा ठेवला. थालीला वाटलं सूर्यच उगवलाय. पकवानाची ढीग सुरू झाली. थाली योग्यता त्यांची आहे हो. उद्या मी जर ठरवले चंद्रनेत्र झाकायचं आणि सूर्यनेत्र उघडा ठेवून संजयगडावर फिरायचं, दोन्ही नेत्र जातील. योग्यता त्यांची आहे. द्रौपदी म्हणजे भगवंता काय चमत्कार आहे. पण लोक बसणार कुठे? हे अन्न तयार आहे. द्रौपदी पाहे विलोकन, शोभाय मंडप दिसे छान, पात्री वाढवून ठेविले अन्न, समया जळती धडधडा. 2 मैल लांबीचं मंडप, हंड्या डोंगर, ताट ठेवलंय वाढलेलं पाटावर, ताटाखाली पाट, बसायला पाट, टेकायला पाट, फक्त डोक्यावर पाट नव्हतं. उदबत्त्याचा घमघमाट. आणि पाहिलं द्रौपदीनं, वा रे वा, काय सोय, काय व्यवस्था भगवंता. पण भगवंताने विचार केला, दुर्वासाच्या लोकांना जास्त प्रवास नको, कंटाळून आले. जसा इकडे मंडप तसा गंगेच्या किनारी दुसरा मंडप, हुबेहूब हंड्या, झुमर आणि वाढलं जेवायला. भात वाढला. भाताचा सुगंध असा सुटला. आंघोळ करणारे सगळे लोक पळत आले, पानावर बसले, ताटावर. साधा भात नव्हता तो. आपण भात कसा करतो? कुकर लावायचा, 3 सिरियल बघायच्या कुकर लावून. भातात 3 गावं तयार होतात. खाली जळगाव, मध्ये भुसावळ, वर तांदूळवाडी. भातात सुद्धा मूद होते, मूद तयार चांगलं झालं. त्या भाताला वाटलं तो वरण. त्या भातावर खट्ट बसलो. वरणाचे प्रकार 2 आहेत, एक आंधळं वरण आणि दुसरं डोळस वरण. वाढल्याच्या भातावर घट्ट बसतं ते आंधळं. आंधळा पण असं बसवं वाटतं. डोळस म्हणजे वाढल्यावर भातावर जे सुटतं खाली. माझ्या ठिकाणी वरण वाढलं, जे भातावरून सुटलं, मिटकुटातून लिंबाची फोड घेऊन तोंडाला बेडा टाकून पत्रावळीच्या बाहेर निघालं. धोतर नाव आडवं लावलं तरी थांबवलं. अतिशक्ती जाऊ दे. एकूण काय उत्तम अशा प्रकारचे पदार्थ वाढायला सुरुवात झाली. सगळे दुर्वासाचे लोक बसले. वाढायला मायेचे पांडव. भातानंतर मसाले भात, त्याच्यानंतर जिलेबी. काय जिलेबी? जेवण झाल्यावर सुद्धा एखाद्या निंबकडे बाहेर होतं. निम्मा म्हणजे पोट भरले, निंबकडे म्हणलं आतला माल पचल्याची कडे आता कडे. असली जिलेबी पुन्हा मिळणार नाही. श्रीखंड 6व्यांदा एकदा म्हणला नको रे, ते ओरडत धरून भाऊ घ्या म्हणला. चितळ्यांचं श्रीखंड आहे, चक्का साधन आहे, या थोडंसं हातावर पडलं. ओघरात तसं कटवलं ना, तर पाहिलं श्रीखंड काय म्हणलं वाटीवर भरलं. इथपर्यंत भरलो, तोंडात बाहेर यायला लागलं श्रीखंड. एवढे वाढणारा वडा 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 गोल असतो ना, गोल चपटा, त्याने मापाचा घेतला तोंडात बसवला. श्रीखंड बाहेर येऊ नये, तोंडात वडा. पण त्याला झाली होती सर्दी. नाकाने श्वास बंद, तोंडात वडा लागलं होतं भरायला. एखादं उलट न घेतलं मध्ये वड्याला छिद्र पडलं. मग त्याला जीव मोकळा झाला. आता वडा तयार करताना प्रक्रिया अगोदर तशी करतात. पुन्हा असला खाणारा भेटला तर त्रास नसा. तृप्त झाले सकल भोजनाने, अंगी निद्रा एक त्या मताने, अंगी निद्रा
तांब्या कुठे दिसेना कोणाला, पाणी प्यायचं होतं पण खाली वाटलं की माल आहे. अलीकडच्या पंक्तीत त्याला समोरच्या म्हणायचा माझा तांब्या कुठे ठेवायला दाखवतोस का, तुम्हाला माझं भांडण तुम्ही सांगा. एकमेका सांगितलं जेवढ्यावर काही आता एवढे सगळं सांडलेले जिलेबीचे श्रीखंड गंगाळी आणि ती गंगाली त्यात एक महिल तुझा ऋषी तुझला पलंक मायेचे झोपायला सगळ्यांचे घोडताय झोपा लागल्या आणि एवढ्या कृष्ण म्हणले अरे नकुल सहदेवा भीमा अजून कसे येतात दुर्वासाचे लोक, भोजन तयार आहे बघा. सहदेव गेला बोलवायला जेवायला चला. त्याचा जागा घराविषयी हवाय ना मला आता आपण केलं ते काय येत नाही झालंय जेवण. ते भीमाला कळालं भीम आला. आता भीमाचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, धरायला मागं टाकायचा ऋषी. आता मागचा सगळा माल मोकळा दान दान अशी पहिली झाली एकेकाची. आणि दुर्वास जागे झाले, स्नान केलं, सुखीभूत झाले आणि त्याने ओळखलं की काहीतरी माया आहे, हा काहीतरी चमत्कार आहे, ही लीला आहे. आणि लक्षात आलं त्यांच्या आणि स्नान झालं. गोपाळकृष्णच पुढे प्रगट झाले. गोपाळकृष्ण नमस्कार केला गोपाळकृष्णाला, कृष्ण नमस्कार केला दुर्वासाला. अजून काही लाडू जिलेबी बुंदी काही भगवंता क्षमा कर, दुष्टाचं अन्न खाल्लं सज्जनाला छळायला आलो क्षमा कर आणि पांडवांना माझा आशीर्वाद सांग, तुमचा वनवास अज्ञातवास आनंदानं पूर्ण होईल. आशीर्वाद पांडवांना मिळाला आणि म्हणूनच आपुला तो एक देव करून घ्यावा तेने मिळ जीवा सुख नव्हे. भगवंत आपला असा पांडवांनी केला होता तसा प्रभू श्रीराम समर्थांची कृपा तुम्हा सर्वांच्यावर हो. अप्रतिम अशा प्रकारचं समर्थांचं चरित्र, शिवबांचं चरित्र अजयभावांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतंय. उत्तम अत्यंत सात्विक ते प्रवचन आहे, तेही सात्विक आहेत महाराज. आणि पुन्हा एकदा त्यांना नमस्कार करतो, योगेश बुवांना नमस्कार करतो. आणि तुमच्या खात्यातले पण या क्षेत्रात तरबेज आहेत ते प्रभूने तबला उत्तम वाजवतात, कीर्तनही करतात, त्यांच्याकडे एकदा टाळ्या वाजतात. आणि कुठेही कीर्तन असो ते ऐकावं, काही अभ्यास करावा, सतत या क्षेत्रामध्ये असतात. त्यांना धन्यवाद देतो. या मंडळाला नमस्कार धन्यवाद, दोन्ही साथीदारांना धन्यवाद देतो. आणि कीर्तन सेवाची पूर्ण करतो. देशाची सेवा करणाऱ्या तुम्हा सर्वांसमोर माझ्या आत्तापर्यंत झालेल्या कीर्तनात एवढ्या बहुसंख्येनं एकत्र तुम्ही आलात हे माझ्या आयुष्यातला पहिलाच योग आहे. तो सुवर्ण योग आहे. असा योग कोणावर असतो, इतर श्रोते भरपूर येतील पण तुमच्यातला एखादा त्यात असू शकतो. पण एवढे या संख्येनं कालच्यापेक्षा इतरही काही श्रोते आलेले आहेत. मी माझ्या आऊत होऊन ही सगळी मंडळी कीर्तनासाठी आली. सर्वांना धन्यवाद देतो. बाळासाहेब पंत प्रतिनिधींचा आनंद आहे, जे कीर्तनकार होते उत्तम, म्हणजे ते पीठ त्यातलं आहे. कीर्तनाचं ते मूळ स्थान आहे. तसं अत्यंत विद्वान राजा तिथं होऊन गेला बाळासाहेब पंत प्रतिनिधी. त्यांचं कीर्तन सुमार 8 पुस्तके माझ्याकडे आहेत. उत्तम अशा प्रकारचं हे वातावरण समाजांच्या चरणी सेवा अर्पण करतो. तेने विण जीवा बरोबर आठवण संपवलं, 2 मिनिटं कमी. सुख नोहे तेने विण जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घेता, आपुला तो एक देव करून घेता. मिले सुर मेरा तुम्हारा सजल नयन निकला
तेने बिन जीवा सुख नोहे पुंडलीक वरदाय